जय श्री कृष्ण. जय तू ज्ञानदे ज्ञानेश्वर. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण. काल आपण घोरात कष्टात उद्धरासमान नमस्ते असं दत्ताचं स्तोत्र म्हटलेलं आहे. आज आहे चतुर्थी. बहुतेकांना येतो सगळ्यांना अथर्वशीर्ष, पण एकदा सगळेजण मिळून म्हणूयात आज. आता आहे तर म्हणजे किती जण आहेत आता उपस्थित? ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ॐ नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं, ऋतं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः, त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः, त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निलो नभः, त्वं चत्वारि वाक्पदानि, त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं, त्वं शक्तित्रयात्मकः. त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो. गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्त्वमनुस्वरूपं. गकारः पूर्वरूपम्, अकारो मध्यमरूपम्, अनुस्वारश्चान्त्यरूपं, बिन्दुरुत्तररूपं, नादसन्धानं संहितासन्धिः. सैषा गणेशविद्या गणकऋषिः निःसृद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता. ॐ गं गणपते नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दन्तिः प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं, रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं, रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं, रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं, भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम्. आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम्, एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः.
नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः। आता इथून पुढची फलश्रुती आहे। एतत् अथर्वशीर्षयो अधिते स ब्रह्मभूयाय कल्पते स सर्वविघ्नैर्न बाध्यते स सर्वतः सुखमेधते स पंचमहापापात् प्रमुच्यते सायमधियानो दिवसकृतं पापन्नाशेति प्रातरधियानो रात्रिकृतं पापन्नाशेति सायं प्रातः प्रयुञ्जानो अपापो भवति सर्वत्र धियानो अपविघ्नो भवति धर्मार्थकाममोक्षञ्च विन्दति इदमथर्वशीर्षम् अशिष्याय न देयं यो यदि मोहात् दास्यति स पापीयान् भवति सहस्रावर्तनात् यं यं काममधीते तन्तमनेन साधयेत् अनेन गणपतिमभिषिञ्चति स वाग्मी भवति चतुर्थ्याम् अनश्नं जपति सद्विद्यावान् भवति इत्यथर्वणवाक्यं ब्रह्माद्यावरणं विद्यात् न बिभेति कदाचनेति यो दुर्वाङ्कुरैर्यजति स वै श्रवणोपमो भवति यो लाजैर्यजति स यशोवान् भवति स मेधावान् भवति यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलमवाप्नोति यः साज्यसमिद्भिर्यजति स सर्वं लभते स सर्वं लभते अष्टौ ब्राह्मणान् सम्यक् ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमा सन्निधौ वा जप्त्वा सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते महाप्रत्यवायात् प्रमुच्यते स सर्वविद् भवति स सर्वविद् भवति य एवं वेद इत्युपनिषत्। ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शांति शांति शांति। प्रणम्य शिरसा देवं पण म्हणूया। श्री गणेशाय नमः। श्री नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरेन्नित्यं आयुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्री नारद पुराणे संकष्टनाशनं गणेश स्तोत्रम संपूर्णम। आता मला असं वाटतं आज आपण आता चांगदेव 65चा एक प्रारंभ करून ठेवूया का अजून कोणाला कुठलं स्तोत्र हवंय? ते एक मुदाकरात म्हणावं असं मला वाटत होतं। एक महागणेश पंचरत्न स्तोत्र म्हणूया नाही तर मुदाकरात् मोदकं सदा विमुक्ति साधकं कलाधरावतंसकं विलासी लोकरक्षकं अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकं
न तेतरातिभीकरं नवोदितार्कभास्वरं न मत्सुरारिनिर्जरं नताधिकापदुद्धरं सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरं समस्तलोकशङ्करं निरस्तदैत्यकुञ्जरं दरेतरोदरं वरं वरे भवक्त्रमक्षरं कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम् अकिञ्चनार्तिमार्जनं चिरन्तनोक्तिभाजनं पुरारिपूर्वनन्दनं सुरारिगर्वमोचनं प्रपञ्चनाशभीषणं धनञ्जयादिभूषणं कपोलदानवारणं भजे पुराणवारणं नितान्तकान्तदन्तकान्तिमन्तकान्तकात्मजम् अचिन्त्यरूपमन्तहीनमन्तराय कृन्तनं रुदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनां तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततं महागणेशपञ्चरत्नमादरेण योन्वहं प्रगायति प्रभातके हृदि स्मरन् गणेश्वरम् अरोगतामदोषतां सुसाहितिं सुपुत्रतां समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति यो सोचिरात् मभ्युपैति सोचिरात् महागणेश पंचरत्न स्तोत्रम संपूर्णम. आता आपण असं ठरवतोय ना सगळेजण की चांगदेव 65ला सुरुवात करायची आहे, तर त्याची थोडीशी पार्श्वभूमी आज बघून ठेवूयात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्ञानदेवांच्या सगळ्या चरित्रामध्ये चांगदेवाची भेट ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ठरलेली आहे. आणि चांगदेव 65 त्यांनी कशी रचली, का रचली, त्याचं कारण पण आपल्याला माहिती आहे की चांगदेव हा म्हणजे खरा योगी आहे. तो 1400 वर्ष जगलेला किंवा आयुष्य असलेला असा तो श्रेष्ठ योगी होता. खानदेशामधल्या तापी नदीच्या तीरावर एका वृक्षाखाली चांगदेव नेत्र मिटून तपश्चर्या करायचे. एक दिवस दारिद्र्यानं गांजलेले 2 व्यापारी तिथं आले आणि त्यांनी तापस चांगदेवांच्या मुखावरील तेज पाहून त्यांच्या चरणी ते नतमस्तक झाले. मनोभावे ते त्यांची सेवा करू लागले. बाजाराच्या दिवशी त्यांना आपल्या गावी नेऊ लागले. त्यांना त्याचा खूप फायदा झाला. त्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन त्यांना वैभव प्राप्त झाले त्या 2 व्यापाऱ्यांना. आणि जसं जसं वैभव आलं तसं तसं त्यांची चांगदेवाची भक्ती ही ओसरू लागली. आपल्याला दारिद्र्य असल्यावर दुसऱ्याची गरज असते. आपलं दारिद्र्य संपलं किंवा दुसऱ्याची गरज संपते. तसं झालं. मग चांगदेवांनी त्यांच्यासमोर आपले नेत्र कधीही उघडले नव्हते. ते डोळे मिटूनच बसलेले असायचे. व्यापाऱ्यांचा समज ते आंधळेच आहेत असा झाला होता. एक दिवस चांगदेवांनी त्या व्यापाऱ्यांना पार्थिव लिंग करण्याची आज्ञा केली. पार्थिव म्हणजे मातीपासून बनवलेलं. आता त्यांना असं वाटतं त्या व्यापाऱ्यांना की आंधळ्या चांगदेवांना काही समजणार नाही. या विचारानं त्यांनी नदी तीरावरची वाळू गोळा करून त्यावर चांगदेवांची तुपाची वाटीच पालथी घातली आणि त्यांची ही लबाडी नेत्र उघडताच अंतर्ज्ञानानं चांगदेवांनी जाणली. मग चांगदेवांच्या मनामध्ये उत्कट शिवभक्ती वास करत होती. त्यांनी त्याच वाटीला शिवलिंग मानून यथासांग मनोभावे पूजा केली. नंतर नैवेद्य दाखवून ते भोजनाला बसले. त्यांनी त्या व्यापाऱ्यांना आपली तुपाची वाटी मागितली. आता व्यापारी आणायला गेले पण त्यांनी तर ती वाटी त्या लिंगावर घातलेली होती. ती वाटी काही त्यांना त्या लिंगावरची काढता येईना. ती घट्ट बसली, खोलवर गढून गेली. मग त्या व्यापाऱ्यांना पश्चाताप झाला आणि त्यांनी चांगदेवांच्या चरणी लोटांगण घातलं. उदार अंतकरणानं चांगदेवांनी त्यांना क्षमा पण केली आणि ते आपल्या तपोभूमीकडे निघून गेले. चांगयाचे भक्तिस्तव पाहे, वाटीचा ईश्वर झाला आहे. मग चांगा वटेश्वर नाव पावला आहे.
दर्शनेची मुक्त होय प्राणी. वटी म्हणजे वाटी, वाटीवरनं वटेश्वर असं त्यांचं नाव पडलं. आता संत कवी जे महितपत बाबा त्यांनी भक्तलीलामृत हा ग्रंथ लिहिला आहे आणि त्याच्यामध्ये हे चांगदेवांच्या वटेश्वर नावाचा उल्लेख आलेला आहे. आता चांगदेवांनी शंभूची परमभक्ती केली, त्यांना सर्व सिद्धींची प्राप्ती झाली होती. 14 विद्या 64 कला सगळ्या अवगत झालेल्या होत्या. तापी नदीच्या तीरावर त्यांनी सिद्धाश्रम स्थापन केला होता आणि प्राप्त झालेल्या सिद्धीमुळं त्यांना चमत्कार सहजासहजी करता यायचे. मग अंधाला डोळे देणं, बहिऱ्याला ऐकू येणं, कुष्ठरोग घालवणं, वांझेला पुत्र लाभ करून देणं, अशा चमत्कारांनी त्यांची शिष्यशाखा खूप वाढली आणि 1400 वर्षे त्यांना जीवन प्राप्त झालं. 14 वेळा काळ मृत्यूच्या रूपात त्यांना न्यायला आला, परंतु त्यांनी आपल्या योगबळावर त्याला परतवून लावलेलं आहे. 1400 वर्षाहून जास्त जीवन लाभलं खरं, पण भक्तीची शक्ती सिद्धीचं सामर्थ्य दाखवण्यात खर्च झाली. म्हणून आपल्याला ज्ञानदेव काय किंवा समर्थ काय या सिद्धीच्या मागे लागू नका सांगतात. कारण साधना केल्यावर सिद्धी माणसाला प्राप्त होतात. अष्टसिद्धी असतात, अणिमा, गरिमा, लगिमा वगैरे. पण त्याच सिद्धीमध्ये जर माणूस अडकून पडला तर त्याची पुढं प्रगती होत नाही. म्हणून वाढत्या शिष्यशाखेनं त्यांच्या मनात आता अहंकार व्हायला लागला की मला एवढे शिष्य, माझा एवढा शिष्यवर्ग झाला. आणि तेवढ्यातच त्यांना समजलं की ज्ञानदेवांनी रेड्यामुखी वेद वदवले ही वार्ता चांगदेवांच्या कानी पडली. मग त्या सिद्धीची शक्ती ते उत्तम जाणत होते, पण रेड्यामुखी वेद हे केवळ अशक्य आहे, असंभव आहे. काळवंचना करुनी निश्चित, वाचलो वर्षे 1400. सिद्धाई दाविली बहुत, परे हे सामर्थ्य असेना. बाकी सिद्धाई दाखवली, म्हणजे सिद्धी खूप दाखवली, पण ज्ञानदेवांसारखं सामर्थ्य काही त्यांच्याकडं नाही असं त्यांना वाटायला. मग त्यांच्या मनात ज्ञानदेवांना भेटायची खूप इच्छा निर्माण झाली, प्रचंड इच्छा निर्माण झाली आणि त्यांनी ज्ञानदेवांना भेटण्याचं निश्चित केलं. पण आता असं आहे की भेटीपूर्वी हल्ली मोबाईल आहेत, व्हॉट्सअप आहेत, मेसेज आहेत, करता येतात. त्या काळात तसलं काही नव्हतं. मग त्यांना असं वाटलं की आपण आपल्या शिष्याच्या हाती ज्ञानदेवांना एक पत्र पाठवावं. हा तर सगळ्यांना किस्सा माहिती आहे. मग पत्रलेखन, कोरा कागद घेतला, शाई पेन, काय जे काय लेखणी असेल ती घेऊन बसले ते. आणि पत्राच्या लेखनाच्या सुरुवातीला काय मायना घालायचा, मायना काय लिहायचं. आता हा तर वयानं लहान आहे, मग त्याला तीर्थरूप कसं लिहायचं. चिरंजीव लिहावं तर ते कर्तृत्वानं महान आहेत, रेड्यामुखी वेद वदवले आहेत. म्हणजे ज्ञानदेव त्यांच्यापेक्षा वयानं कितीतरी लहान, आणि आता त्यांना काय मायना लिहावा आणि काय लिहावं हेच कळेना त्यांना. त्यांच्या अहंकार इतका वाढलेला होता की त्याच्या मनातलं द्वैत काही संपायलाच तयार नाही. शेवटी त्यांनी शिष्यांना सांगितलं की तोंडीच नमस्कार सांगा, त्यांचं कुशल विचारा आणि भेटीची इच्छा कळवा, असं तोंडीच सांगितलं निरोप. मग असं चांगदेवांनी सांगितलं आणि कोराच कागद त्यांच्याबरोबर पाठवून दिला. शिष्य ज्ञानेश्वर आदी भावंडांना भेटले, चांगदेवांचा निरोप सांगितला, सोबत आणलेला कोरा कागद दिला. आणि कोरा कागद पाहून मुक्ता म्हणते, 1400 वर्ष तपश्चर्या करून हा चांगा कोराच राहिला. आता निवृत्तीनाथांनी तिघांनाही चांगदेवाचं चरित्र कथन केलं आणि ते म्हणाले की सिद्धीच्या सामर्थ्यानं अहंकाराचं मोठं प्राबल्य त्यांच्या मनात आहे आणि ब्रह्मज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्याची पाटी कोरीच आहे. त्यासाठी त्यांना बोध होण्याची गरज आहे. असं उपदेशास्तू पत्र लिही.
म्हणजे असा उपदेश करणारं पत्र लिही आणि त्यांना लिहून पाठवा म्हणलं. गुरूंच्या सांगण्यावरून आज्ञेवरून ज्ञानदेवांनी 65 ओव्यांचं पत्र लिहिलं. त्याला चांगदेव 65 असं म्हणतात. सुरुवात बघा. स्वस्ती श्रीवटेषु जोलपौनी जगदाभासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. आता वटेश्वर म्हणजे शिव शंकर. तो स्वतः गुप्त राहून जग भासवतो आणि प्रगट होऊन जगताचा ग्रास करतो. जे गुप्त असतो तेव्हा त्या जगाची उन्नती किंवा वाढवण्याचं काम करतो. भास आहे असं भासवतो आणि जेव्हा प्रगट होतो तेव्हा त्या विश्वाचा संहार करतो. मग त्याच्या अदर्शनात जग भासते आणि दर्शनात जग मावळते. असा हा शिवशंकर. खरे तर तो गुप्तही नाही आणि प्रगटही नाही. बुद्धीमध्ये देह, त्या देहाविषयी अहंकार इत्यादी गोष्टींचा उदय झाल्यावर स्वरूप ज्ञानावर पटल येतं, म्हणजे आवरण येतं. आणि बुद्धीमध्येच निजबोधाचा उदय झाल्यावर अहंकार नष्ट होतो. स्वरूप आणि जग गुप्त होणं आणि प्रगटणं अशा खेळात ते काही भिन्न नाही आहेत. अधिष्ठान म्हणजेच परब्रह्म, नामरूप जग हे त्याच्याहून वेगळं नाहीच. त्याच्यासाठी काही उदाहरणं दिलेली आहेत, जशी ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत दिलीत. थोडीशी 1-2 फक्त आत्ता उदाहरणादाखल सांगतेय. सोने सोने पणावणे न येताची झाले जेणे ते विनवेचिता जग होणे अंगे जया. सोनं हे सोनं म्हणून कधी कमी न होता अलंकार रूपात प्रगट होत असतं. परब्रह्मही कसं आहे तर ते पूर्णत्वात काही कमी नाही आहे, पण जगाची निर्मिती झाली आहे. वास्तविक आत्मा आणि जग हे काही भिन्न नाहीत. आत्माच जगतरूपानं आपल्यासमोर आलेला आहे. ही संविद म्हणजे ही ज्ञान, ही जाणीव भेदावस्थेला न येता दृश्य, द्रष्टा आणि दर्शन अशा त्रिविध रूपात भासत असतं. आणि या 3 गोष्टी नष्ट झाल्यावर फक्त आत्माच उरतो. कारण आता आपल्याला ही त्रिपुटी सतत दिसत असते जोपर्यंत आत्मज्ञान नाही तोपर्यंत. मग जगाच्या भासकाळातही आत्म्या वाचून अन्य काहीही नसतं. हे जे जग दिसतंय हे आत्म्याचंच सगळं हे आहे, आविष्करण. पण आपल्याला हे जग खरं वाटतं आणि तो आत्मा आपल्याला समजतच नाही. म्हणून तर सगळे सांगतात की आपल्याजवळ जे आहे ते आधी शोधा. जगाच्या उत्पत्तीपूर्वी आणि जगाच्या लयानंतर आत्मा असतोच. जगाच्या भास काळातही आत्म्या वाचून अन्य काहीही नसतं. हे सगळं असं पत्र त्याला पाठवलेलं. तेव्हा हे चांगदेवा, तो परमात्मा निरुपाधिक एक रस आणि केवळ आहे. तू त्याचाच पुत्र आहेस, म्हणजे तो परमात्मा आणि तू काही भिन्न नाही आहेस. बोलेची बोल ऐकिजे, स्वादेची स्वाद चाखिजे, का उजिवडे देखिजे उजडा जेवी. सोनियावर काल सोने जैसा, का मुखमुखा हो अरिसा, तुझ मज संवाद तैसा चक्रपाणी. त्याच चांगदेवाला ते असं उद्देशून म्हणतात की अरे माझ्या सुहृद, मत सुहृद चांगदेवा, काय कर, तुझ्या भेटीसाठी मीही उत्सुक आहे. आत्मरूपानं तर तू आणि मी 2 नाहीच आहेत, एकच आहोत. तुझे सत्यस्वरूप नामरूपातीत आहे. त्या स्वानंदामृताच्या सेवनानं तू तृप्त हो आणि आत्मज्ञानरूपी वैभव तुझ्या द्वारी आला आहे. तू खऱ्या अर्थानं वैभवशाली हो, असा त्याला निरोप दिलाय. मग त्या चांगदेव आणि ज्ञानदेवाची खरी जेव्हा भेट होते, आता हे पत्र घेऊन गेले त्यांचे शिष्य, तर या 65 ओव्यांचं पत्र चांगदेवांनी वाचलं. आता आपण काही आत्ता 65च्या 65 म्हणलेल्या नाही, 1-2-3 ओव्यांचा तिथे आढावा घेतला. पण त्यांना बोध काही झाला नाही, काहीच कळलं नाही. ते आपल्या 1400 शिष्यांसमवेत वाघावर आरूढ झाले, हातात चाबूक घेतला आणि ज्ञानदेवांच्या भेटीसाठी निघाले.
मग चांगदेवांची स्वारी आळंदीपर्यंत आलेली आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता अशी चारी भावंड एका भिंतीवर बसलेली असतात. सगळ्यांनी पाहिलेली असेल ती भिंत. आणि सुखसंवादात मग्न होती. दूरवर त्यांनी पाहिलं निवृत्तीनाथांनी आणि ते म्हणतात, ज्ञानदेवा, अरे चांगदेव आपल्या शिष्यांसह यायला समोर आलेले आहेत, आपल्या भेटीसाठी येत आहेत. आपणही त्यांना सामोरं जाऊया आणि त्यांचं स्वागत करूया. ज्ञानदेव त्या भिंतीलाच म्हणाले, आता कसे जाणार, चालत जायला पाहिजे होतं. मग ते भिंतीलाच म्हणतात, चल बाई, चल बाई. आणि असं म्हणून आपण चांगदेवाचं स्वागत करू म्हणून ती भिंतच त्यांची चालत चालत गेली. आता त्या भावंडांसह ती भिंत जमिनीपासून उचलली गेलेली आहे आणि वेगात चांगदेवांच्या दिशेनं निघाली आहे. सरळ त्यांच्या समोर येऊनच ती थबकते आणि चांगदेव निव्वळ थक्क होऊन बघतात की अरे च्या, ही तर काय म्हणू आपण, निर्जीव भिंत. म्हणजे वाघ, सर्प, सिंह ह्या प्राण्यांवर आपल्याला हुकमत गाजवता येईल, कारण त्यांचं वाघ हेच आसनासे असतं ना, प्राणी असतो ना त्यांचं वाहन. तर एक वेळ वाघावर नियंत्रण ठेवणं सोपं आहे, सिंहावर ठेवणं शक्य आहे, सर्पावर सुद्धा, सर्पाचा चाबूक घेऊन फिरत असतात ते. पण निर्जीव जड भिंतच चालवली या बालयोग्यानं. चांगदेव वाघावरून उतरले. चारही भावंड भिंतीवरून खाली उतरली. चांगदेवांनी ज्ञानदेवांच्या पायी लोळण घेतलेलं आहे आणि त्यांना मोठ्या प्रेमानं त्यांनी उठवलं. त्यांच्या साश्रू नेत्रावरून आणि अंगावरून मायेनं हात फिरवला. माऊलीचा हात फिरताच त्यांच्यामधील अहंकार गळून पडला. ज्ञानदेवांच्या मुखातून सहज भावानं हरिपाठातील काही अभंग बाहेर पडले. योग याग विधी येणे नाही येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, भावे विण देव न कळे निसंदेह, गुरु विण अनुभव कैसा कळे. स्वतः जरी किती श्रेष्ठ समजत असले तरी स्वतःला एक गुरु लागतोच. तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त, गुजे विण हित कोण सांगे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरणोपाय. तर चांगदेव हे सगळं ऐकून अगदी भावविवश झाले आणि म्हणाले, ज्ञानदेवा, मी अगदी धन्य झालो रे. एक कृपा करा, आपल्या या 65 ओव्यांचा अर्थ मला समजून सांगा. काहीच कळत नव्हतं त्याला. ज्ञानदेव विनोदानं म्हणाले, आपल्यासाठी या 1400 शिष्यांपैकी अनेक जण कोणताही त्याग करण्यास तयार असतील, आपल्यासाठी ते बलिदानासही सिद्ध होतील. मला फक्त एका शिष्याचा बळी द्या, मी आपल्याला सगळा अर्थ सांगेन. आता बघा कोडं कसं घातलंय ज्ञानदेवांनी, की बाकी सगळे एवढे शिष्य आहेत तुमचे 1400, त्यातला एक शिष्य द्या. भोजन, मिष्टान्न यासाठी सगळे शिष्य त्याचे जमा झालेले होते. पण एका शिष्याला बळी द्या म्हटल्यावर सगळेजण घाबरून पळूनच गेले. आणि मग ज्ञानदेव म्हणाले, मुक्ता योग्य वेळी आपल्याला अर्थ सांगेल. आता काय, त्यांनी जबाबदारी, ज्ञानदेवांनी स्वतःवरची जबाबदारी मुक्तावर दिली. आणि मग एक दिवस मुक्ता, आता त्याची परीक्षा कशी घेतलेली आहे बघा बरं का. विवस्त्र अवस्थेत स्नान करत होती. सहज अवस्था म्हणजे देहातीत झालेली अवस्था तिची. आणि अनवधानानं तिथं चांगदेव आले आणि एकदम चपापले आणि परत जायला लागले. तेव्हा मुक्ता त्यांना म्हणते, हा मेला निगुऱ्या. निगुऱ्या म्हणजे गुरु नसलेला. थोड्या वेळानंतर परत भेट झाल्यावर त्यांनी तिला विचारलं, तुम्ही मला निगुऱ्या का म्हणलात? मुक्ताताई लाजली आणि जरी गुरुकृपा असती तुझवरी, तरी विकार नेता तरी न येता अंतरी, भिंतीस कोनाडे तैसी परी, मानुनी पुढे येतासी. अरे भिंतीला कोनाडे असतातच ना,
तसं मानून तू पुढं यायला हरकत नव्हतीस. अजूनही तू हे द्वैत धरलेलंच आहेस. जनिवनी हिंडता गाय, वस्त्रे नेसत असती काय. त्यांनी छान उदाहरण दिले की जनातून वनातून गाय जेव्हा हिंडते तेव्हा ती कधी वस्त्र घालते का हो? नाही. त्या पशुआईशीच मी पाहे, तुझं का नये प्रत्यया. तुला का बरं प्रत्यय येत नाही आहे, विश्वास होत नाही आहे की त्या पशूंसारखी गायींसारखीच मी एक आहे. मग चांगदेवांनी मुक्ताई पुढं हात जोडलेले आहेत. तो शरण आला अगदी तिला, आणि मुक्ताई त्याला सांगते की चांगदेवा, गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाविना भक्ती नाही. आणि मुक्ताई चांगदेवांची गुरु झाली. तिनं त्यांना बोधामृत पाजलेलं आहे. बाळ चुकले सुकुमार तान्हुले, बाळ चुकले सुकुमार तान्हुले, त्याने पै सांडिले माया जाळ, त्याने पै सांडिले माया जाळ. जो 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 पुत्रा ते निजवी, जो 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 पुत्रा ते निजवी. अनाहुत ओवी निशब्दांची, अनाहुत ओवी निशब्दांची. मावळती दिशा वाचा पै खुंटली, मावळती दिशा वाचा पै खुंटली. माया पै भेटली मुक्ताबाई, माया पै भेटली मुक्ताबाई. मुक्ताई म्हणे नाव पै ठेवीन, मुक्ताई म्हणे नाव पै ठेवीन. सुता बोलवीन वटेश्वरा, सुता बोलवीन वटेश्वरा. असं तिनं थोडक्यात तिचं त्याला आत्ता हे दिले, बोधामृत पाजले. आणि बाळ चुकलं, सुकुमार तान्हुलं चुकलं तर ते मायाजाळातच अडकून पडणार. आणि जो जो ही माता पुत्राला निजवत असते तेव्हा तिच्या ओवीमध्ये निशब्द, शब्दच उरत नाहीत. आणि मावळती दिशा वाचा पै खुंटणी, तशा मावळत्या दिशा दिसू लागली की वाचाच वाणीनं काही कामच होत नाही. माया पै भेटली मुक्ताबाई, तर मुक्ताबाई हीच मायारूपी भेटलेली आहे. आणि मुक्ताई म्हणते की नावं मी ठेवीन, मी आता तुझं नाव ठेवीन. सुता बोलावीन वटेश्वरा, मी तुला वटेश्वरा या नावानं बोलवीन. म्हणून तेव्हापासून तो वटेश्वर चांगदेव किंवा वटेश्वर या नावानं प्रसिद्ध झालेला आहे. अशी आपण सुरुवात, आता फक्त प्रारंभीची एक त्याची थोडीशी, खूप जणांना माहिती असतेच की तो वाघावर बसून येतो आणि अहंकारी असतो, त्यामुळं त्याला पत्रात मायना काय लिहावा ते कळलं नव्हतं. आणि त्यामुळं पण ज्ञानदेवांची महती तर त्याला कळलेली होती आणि एकदा प्रत्यक्ष भेटीची ओढ लागलेली होती. म्हणून त्यांनी ठरवलं की आपण आता एकदा जायचंच त्यांना भेटायला. पण ते पत्र त्यांना कोरच पाठवावं लागलं. म्हणून मुक्ताई म्हणते की हा कोराच राहिला आहे. 1400 वर्ष जगूनही कोराच राहिला. आपल्याकडे असंच असतं बघा, काही लोक अभिमान अहंकार इतका धरतात की आपल्यापेक्षा कोणी श्रेष्ठ आहे हे त्यांना मान्यच होत नाही, आणि त्यामुळे त्यांची अशी फजिती होत असते. तर या चांगदेव 65ला ज्यांच्याकडे असेल त्यांनी काढून ठेवा. थोडासा प्रस्तावनेचा भाग असेल काही त्यात तर बघा. आणि आपण आता बघूया उद्या परवा, नाही तर मग सरळ पुढच्या आठवड्यातच सुरुवात करू. काही कोणाला अजून हवे असतील 1-2 स्तोत्र वगैरे तर उद्या परवा घेऊयात, नाहीतर मग एकदमच चांगदेव 65ला सुरुवात करायची. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता
श्रित्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय. एक वर्णेकरांनी लिहिलेली गणपतीची आरती आहे. कधीतरी मी म्हणली असेल गणपतीच्या वेळेला, पण ती पण आज म्हणूयात. जय जय देव गणेश जय 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 परमेश गौरी शंकर नंदन चरणानत सुर मुनिजन सचराचर संरक्षण भक्तवृंद हृदयेश जय जय देव गणेश ओंकारस्तव मूर्ती वेदांतस्तव दीप्तिः ओंकारस्तव मूर्ती वेदांतस्तव दीप्तिः त्वं परमाचिच्छक्ति त्वं परमाचिच्छक्ति मंगलमय संदेश जय जय देव गणेश त्वं संपत् सुखकर्ता सकल विघ्न परिहर्ता वृद्धिसिद्धिमतिदाता वृद्धिसिद्धिमतिदाता पाहि पाहि विश्वेश जय जय देव गणेश जय जय देव गणेश जय 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 परमेश गौरी शंकर नंदन चरणानत सुर मुनिजन सचराचर संरक्षण भक्तवृंद हृदयेश जय जय देव गणेश जय जय देव गणेश. मंगलमूर्ती मोरया गजानन महाराज की जय.